की काय म्हणून बाहेर तुलता, तो प्रतिक्रिया देतोच कस काय? एक लेकरू मारून टाकलो तुम्ही, प्रतिक्रिया कस काय देतो तू? मासमन नाही, नामकं नाही, तमकं नाही. हे एक याच्यात कुणीच वाचत नाही. ती याच्यात हे कोणीच वाचत नाहीत ना. कोणचा मंत्री वाचतो ना, त्याच्यात मंत्री वाचतो ना, आमदार वाचतो ना, खासदार वाचतो, कोणी वाचत नाही याच्यात. हे सगळे एकमेकाशी बोललेले आहेत. यांचे तसे कॉल डिटेल आहेत. हे एकमेकाला बोललेले आहेत. कारण एवढी मोठी घटना झाल्यावर यांनी त्यांच्या नेत्याचा आधार घेतलेलाच आहे. आणि ज्यांनी केलंय त्यांनी पण याचा घेतलेला आहे, यांनी त्यांचा घेतलेला आहे. हे एकमेकाचा आधार घेतलेला आहे. ह्यो आणि राहिलेले आरोपी हे कधीच सुटता कामा नयेत. हे मुख्यमंत्र्याला जाहीरपणाने सांगतो, कधीच सुटता कामा नयेत. ही सगळी अंडर ट्रायल चालली पाहिजे. याच्यावर मोका पण लागला पाहिजे, कारण शब्द तुम्ही दिलेला. मुख्यमंत्री साहेब, तुमच्या शब्दावरती हे कुटुंब आज जिवंत आहे. तुमच्या बळावर तुम्ही जर यांच्याशी मध्ये दगा फटकान बेमानी केली तर तुम्हाला मराठी राज्यभर रस्त्यावर दिसणार. तुम्हाला खाली मान घालून या राज्यात जगावं लागत, असं मुख्यमंत्र्यांनी पाऊल उचलू नये. आणि तुम्ही दिलेला जो शब्द आहे की कोणाला सोडणार नाही, त्या शब्दावरती मराठा समाज तुम्हाला मानतोय की तुम्ही तो इतका माणसाला धीर देणारा शब्द दिलेला आहे मराठा समाजाला आणि देशमुख कुटुंबाला, की याच्यात मी कोणाला सोडणार नाही. यांचे कॉल डिटेल घेणार, जे जे येते ते सगळे मध्ये टाकणार, यांच्यावर मोका लावणार, यांना जेलमध्ये सडविणार. संतोष भाईचे जसे हालहाल झाले तसे यांचे हालहाल करणार. हे शब्द तुम्ही दिलेले हे जर खोटे ठरले तर मग मात्र सरकारचा अवघड मराठी आम्ही करणार, सोडणार नाही. याला सोडता कामा नाही. ते दुसरे लवकर धरा. आता याचे फोन तपासा सगळे. यांना ज्यांनी सांभाळले तेच मध्ये टाका. काल पण ठेवत होते म्हणून तुम्ही हलक्यात. मुख्यमंत्री साहेब, हे मॅटर घेऊ नका. तुम्ही खून पाचवायचा प्रयत्न करू नका, मॅटर दाबायचा प्रयत्न करू नका, आणि होऊ पण देऊ नका. आणि तुम्ही होऊ देणार नाहीत ही आम्हाला आशा पण आहे. जर तसं आम्हाला शंका आली, आम्ही राज्य बंद पाडलंच. राजकीय द्वेषातून माझं नाव याच्यामध्ये गौलं जाते, अशा पद्धतीची प्रतिक्रिया सुद्धा वाल्मिक कराड यांनी दिली. काय संबंध आहे? पैसे लागत आहेत, सगळ्या दुनियाचा खायला जमतो गु, लोकांचे लेकर मारून टाकायला जमतेत. याच्यात लय मोठे आहेत. आणखीन याच्यात लय मोठे आहेत. कारण ही शंका काय यायला लागली त्याचं कारण सांगतो तुम्हाला. काल परवापासून ओबीसीचे न बोलणारे नेते बोलायला लागले. बघा, पालकुलं कुठं चुकचुकली. कारण हे नेते आजपर्यंत संतोष भाई देशमुखांच्या दुःखात सहभागी होते. असं खून कधीच होऊ नये. ओबीसीचे नेते हळहळ करीत होते. अशी एकाएकीच ओबीसीचे नेते कस काय म्हणायला लागले, मंत्र्याला टार्गेट करायला लागले, आमके करायला. बहुतेक मंत्री म्हणलाय. आज त्यांना फायनली अटक झाली आहे. खरंच बरं वाटतंय. जर पुण्यामधनं ते सापडले असतील, 17 तारखेला शेवटचा कॉल त्यांचा पुण्याचा होता, आज 31 तारखेला जर ते पुण्याहूनच मिळाले असतील तर याचा अर्थ ते पुण्यातच होते. आणि मला खरंच हे वाटतंय की आपली पोलीस यंत्रणा आणि पूर्ण गृह मंत्रालय खरंच कॉम्प्रोमाइज्ड आहे का, हा पहिला प्रश्न पडतो. कॉम्प्रोमाइज्ड आहेत. हे सगळे राजकारणी एकमेकांच्या हातात हात घालून आहेत. आणि जसं आपण बघतो त्यांचे सगळ्यांबरोबर संबंध होते. काय तर संदीप क्षीरसागर आपल्या सोबत फोन लाईनवर जोडले गेलेले आहेत. संदीप क्षीरसागर, वाल्मिक कराड शरण आला जवळपास 19 दिवसानंतर, खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर सीआयडीला पोलिसांना सापडलेला नाही. मात्र वाल्मिक कराड पुण्यामध्येच पाषाण पोलिसांसमोर, सीआयडी समोर त्या ठिकाणी शरण आलेला आहे. संदीप क्षीरसागर यांच्याशी पुन्हा आपण संपर्क साधणार आहोत. मात्र वाल्मिक कराड पुण्यामध्ये सीआयडीच्या समोर शरण आलेला आहे. त्यानंतर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया यावर येत आहेत. गेल्या 19 दिवसापासून वाल्मिक कराड फरार होता. सीआयडी कडून याचा तपास केला जात होता. मात्र वाल्मिक कराड आता पुण्यामध्ये सीआयडी समोर शरण आलाय. त्याला केस कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे. सगळं तपास होऊ द्या ना. आता ते आलेत, अजून मुख्य आरोपी दुसरे पण आहेत काही, त्यांना अटक करू द्या. त्यांची काम